भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगानं अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा दौरा नियोजित होता. दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम येथे शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. स्वागताच्या कार्यक्रमाचं आयोजन संतोष शिरभाते कुरुम भारतीय जनता पार्टी सर्कल प्रमुख आणि भारतीय जनता पार्टी मित्र परिवार यांनी केलं होतं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्वागत संतोष शिरभाते आणि त्यांच्या पत्नी सुनीता संतोष शिरभाते यांनी शाल श्रीफळ आणि संताजी महाराज यांची प्रतिमा देऊन केलं. तसंच या कार्यक्रमाला कुरुमचे सरपंच अतुल वाट, किसान संघ प्रमुख राहुल राठी, माजी उपसरपंच इम्रान खान, मधापुरीचे सरपंच प्रदीप ठाकरे, मातोडाचे सरपंच गजानन ढोकणे, गजानन ढोरे, रामटेकचे सरपंच अजय ठाकरे, उपसरपंच प्रमोद सपकाळ, संदीप पाटील ठाकरे, कवठा सोपी नाटचे सरपंच अतुल बाजळ यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्वागत केलं. यावेळी संतोष शिरभाते यांनी त्यांच्याशी चर्चा करून कुरुम येथे संताजी महाराज यांच्या भवनासाठी शासकीय निधी उपलब्ध करून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली. तर भारतीय किसान संघ प्रमुख राहुल राठी यांनी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या स्वागत समारंभाला आवर्जून उपस्थित होते. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.